नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातम्यात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। इंडिया आघाडीच्या डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचाराचा झंझावात। जोरदार शक्ती प्रदर्शन करून वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान यांची उमेदवारी अर्ज दाखल। बाळापूर उपनगरातील जिल्हा परिषद शाळेत इलेक्ट्रिक जलपरी मोटार चोरीस। हिंदुत्ववादी संघटनेचे संजय शर्मा धुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। आणि धुळ्याच्या विकासासाठी वेलकरतर्फे मोहम्मद जैद यांची उमेदवारी अर्ज दाखल। आता बातम्या विस्ताराने। धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ धुळे शहरात झंझावत्या रॅल्या सुरू आहेत। या प्रचार रॅलीमध्ये स्वतः उमेदवार शोभाताई बच्चाव उपस्थित राहत असून त्यांना मतदानाचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। गेल्या 3 दिवसापासून प्रचाराचा झंझावात सुरू असल्याची माहिती डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी दिली आहे। तसेच त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की धुळे शहरामध्ये मूलभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे। धुळे शहरातील रस्ते हे मॉडेल होणे आवश्यक आहे। भुयारी गटारीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणेही अत्यंत गरजेचे आहे। तसेच कारखाने उद्योगांना चालना देऊन बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी तळमळ आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून तळागाळातील नागरिकांना सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सोयी सुविधा देता यावी यासाठी देखील माझा अजेंडा आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे। तसेच 10 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने कुठलेही विकास कामे केली नसून केवळ आश्वासन देऊन मतदानाची दिशाभूल केला असल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार शोभाताई बच्चाव यांनी केला आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मला शिवसेनेने दिली आणि धुळे शहरामध्ये या ठिकाणी प्रचाराचा झंझावात आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून आम्ही धुळे शहरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार करतो आहोत आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा त्या ठिकाणी आहे। धुळे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत, विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तो सोडवणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचप्रमाणे धुळ्यातले जे काही रस्ते आहेत तर ते रस्ते देखील चांगल्या पद्धतीने मॉडेल रोड्स होणं हे गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्णपणे धुळ्यामध्ये भुयारी गटार योजना राबवणं हे अतिशय गरजेचं आहे। अनेक नाले उघडे आहेत, त्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न हे निर्माण झालेले आहेत। त्याचप्रमाणे धुळ्याचं जे काही मेडिकल कॉलेज आहे, आदरणीय भाऊसाहेब मेडिकल कॉलेज, त्या ठिकाणी देखील अनेक त्रुटी आहेत, सुविधा नाही आहे। सिटी स्कॅन मशीन जे आहे ते 4 वर्षांपासून ते बंद आहे आणि नवीन सिटी स्कॅन मशीन घेण्याची गरज आहे। त्यासाठी निधीचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं आणि 8 कोटी 7 लाख रुपये मंजूर झालेले होते। आजच्या माध्यमातून जे काही टेंडर काढणं गरजेचं होतं ते निघालं नाही आणि तो निधी परत RBIला जमा झालेला आहे। त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची देखील सोय नाही। साधे प्रायव्हेट हॉस्पिटल जे असतात त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असतात, परंतु एवढं मोठं हॉस्पिटलमध्ये या सोयी नाही। मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं की 10 वर्षापासून या ठिकाणी BJPचे खासदार आहेत, त्यांनी ते स्वतः डॉक्टर आहेत, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं हे अतिशय गरजेचं होतं। धुळ्यामध्ये जे युवक
शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो बेरोजगार आहे आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी जे MIDC धुळ्यामध्ये आहे त्याचं विस्तारीकरण होणं गरजेचं आहे। तिथे नवीन उद्योग आणून तिथे जे बेरोजगार युवक आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये मी निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करेन। आज कोणता भाग आहे तुमचा? आज साधारणतः मोगलाई त्यानंतर आपला मेवाडा नगर 3 ते 4 प्रभाग या ठिकाणी मालेनगर नंतर धुळे लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी IPS अधिकारी अब्दुल रहमान यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यानंतर धुळे शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। धुळे जिल्ह्यातील तसेच लोकसभा मतदारसंघातील वंचित अपेक्षित मानसवर्गाला शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, तरुण या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी संविधानाने दिलेले अधिकार कायम राखण्यासाठी आपली उमेदवार असून जनतेने साथ दिली तर आपण नक्की जिंकू असा विश्वास अब्दुल रहमान यांनी व्यक्त केला आहे। भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। काँग्रेसने गेल्या 70 वर्षात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक न्याय दिला नाही तर भाजपा देखील गेल्या 10 वर्षापासून सत्तेत असून त्यांनी तर सर्वच घटकावर अन्याय केला आहे। तो मिटवण्यासह मतदारसंघात बेरोजगारी, पाणी प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यावर माझा भर राहील। तसेच सर्वे करून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे जीवनमान कसे उंचावता येईल यासाठी माझा विशेष प्रयत्न राहील असे प्रतिपादन आज धुळे लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी आज माध्यमांशी बोलताना केले। MIM कडून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रहमान यांनी सांगितले। माजी IPS अधिकारी अब्दुल रहमान यांनी आज आपले नामनिर्देशन पत्र धुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे दाखल केले। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना अब्दुल रहमान म्हणाले की धुळेकर अतिशय चांगले, शांतप्रिय आहेत। आतापर्यंत धुळ्यात जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला दिसत नाही। सर्व वंचितांना संविधानात दिलेला अधिकार मिळाला पाहिजे, त्यांना न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील। वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र पक्ष आहे। मी स्कूल बॅगचे चिन्ह मागवले आहे कारण शैक्षणिक विकासाला माझा विशेष भर राहणार आहे। केरळमध्ये जशी साक्षरता आहे तशी धुळे लोकसभा मतदारसंघात मी करेल अशी आश्वासने वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अब्दुल रहमान यांनी दिले। राष्ट्रमाता माँ जिजाऊ छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई वडील यांच्या आशीर्वादाने आज मी नामनिर्देशन पत्र, नॉमिनेशन पत्र दाखल केलेले आहे। धुळ्याचे जे लोक आहेत ते फार चांगले आहेत आणि त्यांची सेवा करण्याची त्यांनी मला संधी द्यावी एवढे सर्वांना मी विनंती करतो आणि त्यांच्यासमोर मी नतमस्तक। सर, आपला माझा अजेंडा आहे की धुळ्याचे जे लोक आहेत ते फार चांगले आहेत, शांतप्रिय आहेत। त्यांचा जो विकास हवा होता आतापर्यंत तो विकास झालेला नाही। ते सर्व समाजाच्या, सर्व वंचितांचा मी विश्वास करणार। माझ्या विरोधात आहे न्याय अध्याय वंचितों को न्याय। या देशामध्ये आणि त्याचसारखे या जिल्ह्यामध्ये सुद्धा 80-85% वंचित आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, OBC आहेत, अल्पसंख्यक आहेत, गोरगरीब आहेत, शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत। हे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, शिक्षा त्यांना मिळायला पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, त्यांनी पाणी मिळालं पाहिजे, त्यांना साफ हवा मिळाला पाहिजे आणि त्यांना जो अधिकार त्यांना जो शासनाने दिली आहे, संविधानाने दिली आहे तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे। हे सर्वसाठी आणि सर्व धुळ्याच्या लोकांच्यासाठी मी सदैव तत्पर राहीन। धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील बोरिंगमधील इलेक्ट्रिक जलपरी मोटारची अज्ञात चोरट्यांनी सुरू झाल्याची घटना उघडीस आली आहे। यापूर्वी शाळेत सुरू झाली असलेली तक्रार शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांनी धुळे तालुका पोलीस प्रशासनाकडे केली होती। मात्र या तक्रारीची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने या अज्ञात चोरट्यांनी पुन्हा डोक्यावर काढले आहे। विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी तसेच वृक्ष संवर्धनासाठी पाण्याची व्यवस्था व्हावी असे एक ना अनेक कामासाठी श्रमदानातून व काही स्वखर्चातून शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात बोरिंगची व्यवस्था केली आहे। या बोरिंग मध्ये 9 ते 10 हजार रुपये खर्च करत इलेक्ट्रिक जलपरी मोटर देखील बसवण्यात आली होती। मात्र रात्री सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी ही पाण्याची मोटर चोरी केली आहे। पहाटे घटना लक्षात आल्यानंतर शिक्षकांनी 112 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून पोलिसांना घटनेची माहिती दिली तर जिल्हा परिषद शाळेत होणारी तोडफोड व चोरी थांबणार कधी असा प्रश्न या शिक्षकांनी निर्माण केला आहे। मी सचिन वसंतराव सोनवणे, जिल्हा परिषद शाळा बाळापूर, तालुका जिल्हा धुळे
तर बाळापूर येथील उपनगरात ही शाळा आहे जिल्हा परिषदची. तर ह्या शाळेच्या अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागत आहे. तर पहिली समस्या म्हणजे इथे चोरीचं सत्र सुरू आहे. आता आम्ही बऱ्याच वर्षापासून ही गोष्ट सहन करतो आहे की इथे पंचक्रोशीतील काही तरुण मुलं येतात आणि शाळेची नासधूस करतात, शाळेच्या खिडक्या तोडतात, दरवाजे तोडतात. त्याचबरोबर इथे अपंग युनिट म्हणून एक शाखा आहे, त्या अपंग युनिटमधून काही साहित्य चोरीस गेलेले आहे, काही खुर्च्या तोडल्या गेलेल्या आहेत, काही साहित्य तोडमोडीस गेलेले आहेत. असं असताना मागच्या वेळेस पाण्याची मोटार जी जलपरी ती सुद्धा चोरीला गेली होती आणि नवीन आम्ही सर्व शिक्षकांनी पैसे गोळा करून नवीन तिथे जलपरीची मोटर बसवली. ती सुद्धा पंचक्रोशीतली काही तरुणांनी काढून नेली आणि इथे चोरी झालेली आहे. तर या चोरी संदर्भात आम्ही अनेक वेळा प्रशासनाला विनंती केली, सूचना केल्या, कळवण्यात आलं, अर्ज फाटे करण्यात आले, पोलिसांना आम्ही अर्जही दिले, परंतु त्याच्यावर काही कार्यवाही झाली नाही. तरी आत्ता तरी सदर या आमच्या समस्येला गांभीर्याने घेऊन पोलिसांनी तात्काळ आम्हाला मदत करावी आणि या चोरट्यांना आळा घालावा अशी आमची जिल्हा परिषदकडून विनंती आहे. इथे ज्या आजूबाजूच्या परिसरामधल्या घरं आहेत त्या घरामुळे ही शाळा दिसत नाही. या परिसरामध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या अतिक्रमणामुळे आतली जी शाळा आहे ती कोणालाच दिसत नाही, त्यामुळे चोरट्यांचं फावतं. त्यामुळे इथे CCTV कॅमेरे बसवण्यात यावे अशी मी विनंती करतो. यानंतरच्या बातम्या एका व्यावसायिक विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC's लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. मतदारांची बिकट अवस्था झाली आहे. गेल्या 10 वर्षापासून ग्रामीण व शहरी भागामध्ये ज्या ज्या समस्या भेडसावत होत्या त्या आजही त्याच अवस्थेत आहे. ज्या प्रकारे तोंडाला मधाचा बोळा लावण्याचा प्रकार सुरू होता तो कुठेतरी थांबवायचा आहे. तसेच धुळे मतदारसंघातील धुळे व मालेगाव येथील कत्तलखाने केवळ बंद नव्हे तर नेस्तनाबूत करायची आहे. यासाठी अपक्ष उमेदवारांचा अर्ज दाखल केला असल्याची प्रतिक्रिया श्री शिवप्रतिष्ठा हिंदू शाळा संघटनेचे जिल्हा प्रमुख संजय शर्मा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. संजय शर्मा यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आपला अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. लोकसेवेत भयमुक्त वातावरणासाठी लव GR, लँड GR मुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर धर्मांतर विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, बेरोजगारी समस्या असेल, पाण्याचा विषय असेल, या सर्व समस्यावर आवाज उठवण्यासाठी लढवया वृत्तीचा माणूस असायला हवा अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. धुळे शहराला कट्टर हिंदुत्ववादी उमेदवाराची गरज आहे. त्या अनुषंगाने जनतेच्या मागणीनुसार हा अपक्ष उमेदवाराचा अर्ज भरला असल्याची प्रतिक्रिया अपेक्ष उमेदवार संजय शर्मा यांनी दिली आहे. अतिशय बिकट अवस्था आहे संपूर्ण मतदात्यांची. ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये ज्या समस्या वास्तविक 10 वर्षापूर्वी होत्या त्याच्या त्या जशाच्या तशाच आहेत. या सगळ्यांना बघता तोंडाला मधाचा बोळा लावण्याचा प्रकार जो सुरू होता त्याला कुठेतरी थांबवायचं आहे. आणि धुळे मतदारसंघामध्ये जे कत्तलखाने आहेत ते धुळ्यात असो, मालेगावला असो, इतर ठिकाणी असो, ते बंद पाडायचे नाहीये, फक्त तर ते नेस्तनाबूत करायचे. त्याच्यासाठी उमेदवारी विशेष करून आपण करतोय. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जे चुकीचे प्रकार सुरू आहेत, लव जिहाद असेल, धर्मांतरणाचा प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, त्याला लढवय्या वृत्तीचा माणूस लागेल. आज ती उणीव भासत होती जनतेला. त्या जनतेकडनं मागणी झाली आणि मागणीमध्ये ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की समाज आवाज देतोय, समाज बोलतोय, आम्हाला असं पाहिजे,
आणि त्या मागणीला पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातनं हिंदू म्हणून माझं कर्तव्य आहे की मी त्या हिंदू जनतेची भावना विचार करत त्यांचा आदर हे काम करतोय. इलेक्शन, निवडणूक, पद, प्रतिष्ठा, पैसा आपल्या जीवनात काही महत्वाचा विषय नाही. मात्र आता सगळ्यांचा विचार करता जो प्रश्न सुटत नसेल तर जो मार्ग आपला नाही तो तो आहे राजकारणाचा. आमचा राजकारणाशी दूरपर्यंत कुठूनही संबंध नाही. आम्ही सामाजिक जीवनात आज 35-40 वर्षापासून काम करतोय. पण आता नाईलाज झालेला आहे. आणि जर नाईलाज झालेला आहे तर मग शेवटी लढाई. आणि कोणाच्या दारात, जनतेच्या दारात जनतेशीच मागायचा जो बळ प्राप्त पाहिजे त्या बळाच्या जोरावरच हे सगळं काही होत आहे. तर ते सगळं काही करण्याची धमल्यात शक्ती आहे, युक्त्यात आहे, बुद्धी आपल्यात आहे. तर काही दृष्टिकोन आपण उमेदवार हे बघा, तुम्ही ग्रामीण भागापासून शहर भागामध्ये फिरा. जे शिकलेले सुशिक्षित त्यांच्यापासून ते जे अशिक्षित आहे अंगठे बहादर त्यांच्यापर्यंत फिरा. अहो, लोकांची प्रतिक्रिया नोटाची आहे. ते नोटाचा प्रकार, नाराजीचा प्रकार, मतदिक्के मतदानी ऐकले व्यक्ती आता ते डॉक्टर म्हणून चांगले 10 वर्षात परीक्षा पास झाले म्हणून उमेद करतोय. हिंदूला माहित की हिंदू मतं विभागले जायला नको म्हणूनच उमेद करतोय. आणि हिंदूची जी होती मागणी अशी होती की इथे मतदारामध्ये कट्टरवार पाहिजे, ते आपल्याकडे नाही म्हणूनच मागणी झाली. मागणी आपण काही वेगळं करणार नको. प्रतिष्ठा, पैशाची म्हणी आपली मागणी धर्मा. आपली मागणी कशासाठी आहे? सामान्य हिंदूंचं जे म्हणणं आहे ते 10 वर्षापूर्वी जे त्यांनी मांडलं होतं ते जसच्या तसं बाकी राहिलं म्हणून आपली उमेदवारी. ऐका, तुम्ही लक्षात घ्या, मी भाजपाला पाठिंबा नाही देते, मी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतोय, देश हिताच्या प्रत्येक कामाला पाठिंबा देतोय. मात्र त्याच वेळेस गोमांसाच्या संदर्भातला जो विषय ते आहे एक सत्यता, त्याची पडताळणी बाकी आहे. मात्र ते झालेले त्याचा विरोध करण्यासाठी सुद्धा संसदेत जायचं आहे. 10 वर्षात खासदारांनी फक्त आश्वासने करत दिली, कोणता मोठा प्रकल्प आणला नाही. धुळ्यात बेरोजगारी बसून उभी आहे, बेकायदेशीर कृत्य वाढले आहेत, रेल्वे मार्ग झाला नाही, पाणी पोहोचले नाही म्हणून धुळ्याच्या विकासासाठी वेलपर पार्टीतर्फे उमेदवारी करत असल्याची भूमिका वेलपर पक्षाचे धुळे लोकसभेचे उमेदवार शेख मोहम्मद यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. इंडिया आघाडीला आम्ही 540 मतदारसंघांमधून पाठिंबा दिला आहे. मुसलमानांची भागीदारी 12% असताना राज्यात महाविकास आघाडीने एकही सीट दिली नाही, त्यामुळे मी उमेदवारी करीत असल्याचे जैद म्हणाले. पक्षाचे महासचिव सुब्रमण्यम म्हणाले की धुळ्याची जनता आम्हाला साथ देईल, जैद हे निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाला हटवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, धर्मनिरपेक्षता टिकवण्यासाठी आम्ही 540 जागेवर इंडिया आघाडीला समर्थन दिले आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका जागेवर आम्ही उमेदवार उभे केले आहे. पंतप्रधान मोदींनी अनेक आश्वासन दिली होती. दरवर्षी 2 कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार, महागाई नियंत्रणात आणणार, ब्लॅक मनी परत आणणार, पेट्रोल डिझेल भाव नियंत्रणात ठेवणार. या सर्व आश्वासन काय झाले? लोकशाहीची थट्टा भाजप सरकारने मांडली आहे. आजचे दिन आलेच नाही. 2016 मध्ये नोटबंदी आणली, 2017 मध्ये जीएसटी, त्यानंतर नियोजन नसलेले लॉकडाऊनमुळे जर अनेक उद्योग बंद पडले, जे मालक होते नोकर झाले. 2019 मध्ये पुलवामामध्ये पुन्हा सत्तेत आले. 10 वर्षात काय केले हे न सांगता यावेळी मोदींनी 400चा पार नाद दिला आहे. संविधान, लोकतंत्र आणि देशभद्राची आमची उमेदवारी असल्याचं सुब्रमण्यम यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. नॉमिनेशन करा तो आप लोगों को ये पता ही चल गया कि मुझे इस इलेक्शन में कॉन्टेस्ट करना है. यहाँ इलेक्शन कॉन्टेस्ट करने की वजह ये है कि जो पिछले जो खासदार 10 साल से हैं तो उन्होंने जो वादा किया था, जैसे इंदौर मनमाड़ इंदौर रेलवे और पानी का जो सवाल है उसको हल करेंगे, लेकिन उन्होंने सिर्फ ये वादे तक रखा, उसको डिलीवर नहीं किया. और 10 सालों के अंदर आप जानते हैं कि यहाँ पे कोई इस तरह का डेवलपमेंट का काम नहीं हुआ जिससे नौजवानों को रोजगार मिले, बल्कि उसके उल्टा ये हुआ कि यहाँ पर बेकारी बढ़ी है और बेकारी बढ़ने की वजह से यहाँ पर जो इलीगल एक्टिविटीज बहुत ज़्यादा हो गई है. तो मेरा यही मकसद है कि अगर मुझे जनता
मौका देती है, तो मैं दुनिया का जो विकास है वो पूरा करूँगा, हर एंगल से करूँगा, और जो मैं यहाँ वादा कर रहा हूँ उसको पूरा डिलीवर। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। इंडिया आघाडीच्या डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचाराचा झंझावात। जोरदार शक्ती प्रदर्शन करून वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान यांची उमेदवारी अर्ज दाखल। बाळापूर उपनगरातील जिल्हा परिषद शाळेत इलेक्ट्रिक जलपरी मोटार चोरीस। हिंदुत्ववादी संघटनेचे संजय शर्मा धुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। आणि धुळ्याच्या विकासासाठी वेलफेअरतर्फे मोहम्मद जैद यांची उमेदवारी अर्ज दाखल। आणि याचबरोबर सिटी चॅनल बातमीवर संपलं। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर। तोपर्यंत नमस्कार।